आज कपडे खूप जास्त होते. कपडे धुतले आणि सगळे कपडे वाळू घातले आणि नंतर स्वतःला थोडंसं असं आरशामध्ये बघितलं. कारण अवतार खूप काहीसा बिघडलेला असतो रोजच. आणि नंतर बाहेर गेले. थोडीशी लेस घ्यायची होती म्हणून अगोदर लेसच्या दुकानात गेले आणि लेस घेतल्यानंतर मग मार्केटमध्ये आम्ही इथं राहतो. इथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. फिरताना अक्षरशः पायातल्या मुंग्यात निघतात. आजकाल एकटीला फिरायची सवय नाही. आमचं हे फेस टूचं छोटंसं मार्केट, 1-2 दुकानं कपड्याची आणि बाकी किराणा. जास्त काही इथं भेटत नाही, पण केकचं दुकान आहे. आणि येता येता केक घेऊन आले. मैत्रिणीचा बड्डे झाला आणि मी काही केकच आणला नाही यावेळेस. हे आमचं छोटंसं अपार्टमेंट. घरी आल्यानंतर छोटंसं डेकोरेशन केलं. तसं तर दोघी मैत्रिणीचा बड्डे 8 दिवस होता. दोघींचा आज काय दोघींचा पण बड्डे नव्हता. एकीचा काल झालता आणि एकीचा परवा. पण मी बड्डे प्लॅन आज केला. आज केक घेऊन आले आणि तिला बोलावलं. त्याच्यानंतर काय घरी थोडंसं डेकोरेशन करून घेतलं होतं आणि मग टी व्हीला असं हॅपी बड्डे लावलं. तिच्यासाठी चांगलं सरप्राईज करायचं होतं, पण मला जेवढं होतं तेवढं मी केलं होतं. तसं नेहमी जसं प्लॅनिंग करतो तसं होतच नाही, पण मग छान असं झालं होतं. तसं बाजूच्या मैत्रिणीलासुद्धा बोलवायचं होतं, पण तिचं पण छोटंसं बाळ आहे, तिचं झोपलेलं होतं, मग ती काय आलीच नाही. तर असं म्हणलं अंकिता आल्यानंतर मस्त तिला बड्डेसारखं सरप्राईज दिलं आणि थोडं निवांत बसलो. त्याच्यानंतर केक घ्यायला घेतला. दिवू मस्त अशी तिच्यासोबत गप्पा मारत होती. तिला पण छान वाटत होतं. हॅपी बड्डे लावला. आजकाल तिला केक दिसला की हॅपी हॅपी करायला लागते. तिनंसुद्धा माऊला विश केलं आणि त्याच्यानंतर मी केक घेतला. बाजूच्या ताईंनासुद्धा बोलवून घेतलं आणि मग दोघींसाठी इथं केक कट करायला घेतला. आता त्यांचं पण छोटं बाळ आणि माझी पण छोटी दिवा. आम्हाला एकमेकींना अजिबात सुधरत नाही, पण असो एकमेकींसाठी टाईम थोडाफार काढायला पाहिजे. तसं तर अंकिताचा बड्डे मी 2-3 वर्ष झालं सेलिब्रेट करते. आम्ही जवळजवळ 7-8 वर्ष झालं सोबत आहोत, पण बड्डे सेलिब्रेशन अलीकडं काही दिवसापासून करते. आमची ओळख काही अगोदरपासून नव्हती, पण एका भेटीतच आमची ओळख झाली होती. तेव्हापासून अधूनमधून कधीतरी गप्पा आणि घरी जाणं होते. आजकाल थोडा दुरावा वाढला आहे, कारण मुलं, त्यांचे कामं, त्याच्यामुळे जास्त एकमेकांच्या घरी जाणं होत नाही. पहिलं पण असंच व्हायचं, पण भेटीगाठी झाल्या की छान वाटतं. मग आज पण इथं सगळ्याजणी घरी आलो आणि त्यांचा बड्डे करायला घेतला. माझ्यासोबत मलासुद्धा छान वाटलं होतं त्यांच्यासोबत, पण त्यांनासुद्धा छानच वाटलं असेल असं मला वाटलं. मस्त असं दोघींनी केक कट केला आणि सगळ्यांनी मिळून एकत्र बसून खाल्ला. मज्जा वाटली थोडंसं, कारण रोज आपण एकटंच घरी असतो. इतक्या लांब कोण आपल्याला सोबत येत नाही. एक धाराशिवची, एक शिर्डीची आणि मी माजलगावची, अशा आम्ही तिघी मैत्रिणी आज एकत्र आलो होतो. तसं तर इतक्या लांबच्या मैत्रिणी जोडतील असं वाटलं नव्हतं.